काय झालं आपलं जीव समास. हां, जीव समास काय झाले जीव समासमध्ये. जीव समासाचे काय झाले 14 भेद. 14 भेद झाले का. कोण सांगते न बघता हात वर करा पडदिशी. मी कालचं ज्यांनी झाले ते सोडून नवीन कोण आहे का. 14 भेद न बघता सांगतो म्हणून कोण आहे का. बोले का की. हां 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 हां. अपर्याप्त, पर्याप्त आणि अपर्याप्त किती झाले 14. समजलं. 14 भेद झाले. त्यानंतर आपण भेद किती बघितले 19. ते पण लक्षात ठेवा आता. नाही का 19 कोण सांगतंय म्हणजे केंद्राचं सांगायचं तुम्हाला, बाकीचं काय सांगायचं नाही आहे. आहे का नाही. 19 कोण सांगतंय डॉक्टर. नाही मी ह्यांना सांगितलं होतं बरं ते पण डॉक्टर. हां हां सांगा सांगा बरोबर आहे. हां तुम्हीच सांगा. त्यांना वाटलं की त्यांना मी डॉक्टर शब्द तेवढं म्हणलं ना त्यामुळे. हां 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 अप्रतिष्ठित. हां प्रत्येक वनस्पतीचे सोडून बाकीच्या सगळ्याचे पादर आणि सूक्ष्म असे 12 झाले. 6 6 2 12 आणि त्यात 2 मिसळले ही 14. हां त्याच्यानंतर द्विइंद्रिय, त्रिइंद्रिय आणि चतुरेंद्रिय. बरोबर. आणि पंचेंद्रियाचे बरोबर संज्ञी असंज्ञी असे मिळून काय झाले 19 भेद झाले. समजले सगळ्यांना. लक्षात राहील ना. आहे ना. आता ते सांगताना ना नेहमी लक्षात ठेवायचं काय आहे तुम्हाला एकेंद्रियाचे ते किती भेद आहेत असे नाही सांगायचे. डायरेक्ट भेद सांगायचे आहेत आपल्याला. काय नित्य निगोधी काय पृथ्वी जल अग्नी वायू पुढं नित्य निगोधी इतर निगोधी है ना. अशा प्रकारे 6 × 2 12. कळलं का नाही. बादर सूक्ष्म झाले ना त्याचे 12. ठीक आहे. आणि त्यानंतर मग पुढं सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित असे केंद्राचे किती झाले 14. आणि मग पुढचे आहेत. असं सांगतानाच असं डोक्यात ठेवा. लक्षात ठेवा. कळलं का नाही. हां म्हणजे ते हे होईल. ठीक आहे. आता मला थोडंसं सांगायचं आहे ह्यामध्ये एक्सप्लेनेशन. हां ना. थोडं एक्सप्लेनेशन काय करायचं आहे. काय सांगितलं तर लक्षण सांगा पहिल्यांदा अगोदर. पृथ्वी काय एक असे जीव बघायचे शरीर नाही बघत आपण. जीव समास बघतोय का नाही. हां तर मग पृथ्वी समजलं ना. पृथ्वी काय जल काय वगैरे सगळं समजलं. आता वनस्पतीमध्ये परत तिथं आपण 2 भेद केले होते साधारण आणि प्रत्येक. साधारणचं काय सांगितलं होतं ज्याच्या एका शरीराचे काय सांगितले अनेक स्वामी आहेत ते साधारण. आणि ज्यांचे सांगितले काय एका शरीराचे एकच स्वामी आहे तो प्रत्येक. साधारणचे परत 2 भेद केले ते कुठले. साधारण म्हणजेच निगोध. साधारण शब्दाचा अर्थ काय आहे निगोध. मग त्यात नित्य निगोध आणि इतर निगोध. मग कशाच्या अपेक्षेने नित्य निगोध म्हणलं ज्यांनी आत्तापर्यंत सांगितलं काय आहे निगोध पर्याय सोडलीच नाही. अनादिकाळापासून निगोधीच आहेत ते नित्य निगोधी. आणि ज्यांनी सांगितलं काय आहे निगोध पर्याय सोडली त्रस झाले परत ते काय आहेत. आणि हे सगळं आपलं सामान्य कथन आहे. तुम्हाला अजून विशेष कथन जेव्हा तुम्ही भविष्यात कधी वाचता तेव्हा कळेल. परत 2 आचार्यांची 2 मतं वगैरे ते तेव्हा कळेल. आत्ता त्याची मी चर्चा घेणार नाही आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा जे सांगतो तुम्हाला फक्त सामान्य कथन करतोय. विशेष कथन जसं अजून वरच्या स्टँडर्डमध्ये जाचाल तसं तुम्हाला त्याचा अजून विशेषता पाहायला मिळेल. ठीक आहे. आत्ता बेसिक फक्त कळणं महत्त्वाचं आहे. नित्य निगोध इतर निगोध झालेला आहे. पुढं त्यानंतर प्रतिष्ठित कशाला म्हणलं प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित ना. सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. हां तसं लक्षण नाही आहे. हा ते 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 फक्त ओळखायचे चिन्ह झालं. लक्षण काय सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित.
सप्रतिष्ठित प्रत्येक काय सांगितलं होतं? हा, त्या प्रत्येक वनस्पतीच्या सहाय्याने अनेक जीव राहतात, ते काय झाले? सप्रतिष्ठित. आणि इथं अनेक जीवांचं राहणं नाही आहे, ते काय आहेत? अप्रतिष्ठित. समजलं ना? हे सामान्य लक्षण तर केलं होतं. आता तुम्हाला मग कन्फ्यूज होईल काय, असं मला अपेक्षा होती. कोणता प्रश्न विचारते का? पण कोण विचार? हां, मग फरक काय राहिला? है ना, साधारणमध्ये आणि सप्रतिष्ठित प्रत्येकमध्ये काय फरक राहिला, असा प्रश्न येईल का नाही? तर आता नीट ऐका, है ना. साधारण जे जीव आहेत, कुठले पण साधारण असू द्या, कळलं? तिथं आपण सांगितलं होतं काय, एका शरीराचे अनेक स्वामी, म्हणजे शरीर एक आणि जीव अनेक. मग असे ते अनेक जीव एका वेळेस श्वास, एका वेळेस जन्मतात, एका वेळेस मरतात, एका वेळेस श्वास घेतात आणि एका वेळेसच ते काय करतात? आहाराची इच्छा करतात. 4 गोष्टी सांगितल्या: जन्म, मरण, श्वास आणि आहार. मग ते सगळे जे जीव आहेत, सगळे जीव, जेवढे जीव असतील ते एका वेळेस जन्मणार, एका वेळेस श्वास घेणार, एका वेळेस आहाराची इच्छा करणार, एका वेळेस मरणार. त्याला म्हणलं काय? साधारण. म्हणजे दुसरं नाव निगोध. कळलं का? आपल्याला सवय असते ना मिळून मिळून करायचं. हां, मग जावा, मिळून जगा, मिळून मरा, मिळून जेवा. कळलं का? हे साधारण जीवांचं हे लक्षण झालं की तिथं एका शरीराचे अनेक स्वामी, पण ते सगळे स्वामी काय करतात? एकाच समयामध्ये जन्मणार, एकाच समयामध्ये त्यांना श्वास घेणार, एकाच म्हणजे त्याच वेळेस त्यांना आहाराची इच्छा होणार आणि त्याच समय, म्हणजे तो वेगवेगळे समय नाही आहेत. अनेक जीव जरी असले तरी एकदमच जन्मणार, एकदमच मरणार, एकदमच आहाराची इच्छा उत्पन्न होते त्यांना आणि एकदमच श्वासोच्छ्वास घेतात. कळलं? ते कोण झाले? साधारण किंवा निगोध. ठीक आहे. हां, आता जो कन्सेप्ट हा आहे काय, एक श्वासमय 8 बार, ते निगोधी नाहीत. निगोधींचं पण आयुष्यशास्त्रात सांगितलेलं आहे. 18 वेळा जन्म मरण घेणारे कोण सांगितलं मी? हां, पर्याप्त मार्गाने पक्की ना, लब्ध पर्याप्त. आणि ते फक्त लब्ध पर्याप्त केंद्रीय आहेत का? कुठंपर्यंत आहेत? संज्ञी पंचेंद्रिय मनुष्यापर्यंत आहेत. आणि ते मनुष्यसुद्धा एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करतात. कळलं का? तर हा डोक्यात कन्सेप्ट पाहिजे. निगोधी म्हणजे एक श्वासमय 8 बार नाही आहे. सांगतो की थांबा की एक न कन्सेप्ट जाऊ दे की बाहेर आहे ना. सांगतो की पॉईंट समजला का? इथं निगोधी कोण? निगोधी विचारले. एका श्वासाचा संबंधच नाही त्यांचा, एकदमच काय करतात त्यांना? जन्म, मरण, श्वास आणि आहार. कळलं? मग त्यांचं आयुष्य शास्त्रात सांगितलं तेव्हा बघू आपण. येणार आहे आपलं येणार आहे तेव्हा बघू. सगळ्याचं आयुष्य, पृथ्वी काय, जल काय, सगळ्याचं आयुष्य सांगलेलं आहे. ठीक आहे ना? तर तेव्हा ते बघू. मग मिनिमम आयुष्य, मॅक्झिमम आयुष्य तेव्हा ते पाहायला. पण एक श्वास 8 बार आलं नाही आहे. आणि ते जे एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करणारे ते कोण आहेत? लब्ध्य पर्याप्त. आता नाही म्हणायचं, तुम्हाला शिकवलं आहे. मला असलं कच्चं तर बिलकुल नाही आवडणार. तुम्हाला एवढं पक्क केलेलं आहे ना. एक तर लब्ध्य म्हणायचं, नाहीतर लब्ध्य म्हणायचं. आणि लब्ध्य म्हणलं तर पर्याप्तच म्हणायचं. ठीक आहे. पुढं आता काय झालं? कुठेपर्यंत झालं आपलं? आता प्रश्न तुमचा कुठला? मग आता साधारणतः लक्ष समजलं. परंतु जे सप्रतिष्ठित प्रत्येक जीव आहे तिथं कसं आहे? त्या सप्रतिष्ठित प्रत्येकामध्ये एका जीवाच्या आश्रयाने एकच काय, एका शरीराच्या आश्रयाने एकच जीव आहे, पण त्या शरीराच्या आश्रयाने अनेक जीवांचे शरीर आहेत. काय म्हणलं? कळलं? काय म्हणलं? प्रत्येक आहे ना तो वनस्पती. सो एक शरीर एक स्वामी, हा तर पक्का आहे. पण सप्रतिष्ठित म्हणजे
एक शरीर एक स्वामी बरोबर, पण त्या शरीराच्या आश्रयाने अनेक शरीरधारी जीव आहेत. कळलं? अनेक शरीरधारी जीव ते सप्रतिष्ठित. हां, कळलं की नाही कळलं? काय मला वाटत नाही सप्रतिष्ठित एवढा. प्रत्येक कशाला म्हणायचं सांगा? प्रत्येक कशाला म्हणायचं? एक शरीर एक स्वामी, बरोबर. आता इथं आपण लक्षण काय केलं होतं सप्रतिष्ठितमध्ये? की त्याच्या शरीराच्या आश्रयाने काय राहतायत? अनेक जीव राहतात. मग अनेक जीवांची अनेक शरीरं पण आहेत. समजलं की नाही? परत सांगू? व्याख्या वय, मग मला तर प्रवेशिका काढायला लागेल. व्याख्या तुम्हाला मी अगं भाव समजून घ्या की. भाव एवढाच आहे. साधारणमध्ये कसं होतं? शरीर एक स्वामी. इथं कसं झालेलं आहे सप्रतिष्ठितमध्ये? शरीर एक स्वामी एक, पण त्या शरीराच्या आश्रयानं अनेक शरीरधारी जीव आहेत. आणि त्या सगळ्यांचं एकदम जन्म एकदम मरण होत नाही. कुणाचं कधी होतंय, कुणाचं कधी होतंय. फरक कळला का नाही आता? एकदम जन्म एकदम मरण, एकदम श्वास, एकदम आहाराची इच्छा होत नाही. अक्रमिकता आहे ते सप्रतिष्ठित. अप्रतिष्ठितचा संबंधच नाही. अप्रतिष्ठितला काय आहे तिथं? एक शरीर आणि एक स्वामी, त्याच्या आश्रयानं काय कोण राहत नाही. समजलं? व्याख्या सांगावं विजू काकी. हां, सगळंच आता सांगा त्यांना, साधारणपासून सांगा व्याख्या. बरं, आता सप्रतिष्ठित चालला. आता सप्रतिष्ठित झालं तर ते सांगा. वनस्पती गायचे हे दोन भेद केले पहिल्यांदा. हां, साधारण आणि प्रत्येक. मग आता साधारणचे साधारण कशाला म्हणायचं तर एका शरीराच्या आश्रयाने अनंत जीव राहतात, तर त्याला साधारण वनस्पती असं म्हणतात. आणि त्या साधारण वनस्पतीचे दोन भेद केले, नित्य निगोद आणि इतर निगोद. मग सामान्यपणे जे अजूनपर्यंत निगोदातून बाहेर आलेच नाही तर त्यांना म्हटलं नित्य निगोद, बरोबर. आणि जे निगोदातून बाहेर आले आणि परत म्हणजे त्रस वगैरे झाले की परत कर्मदैवश परत निगोदात गेले तर त्यांना इतर निगोद असं म्हटलं, बरोबर. मग आता परत प्रत्येक तर प्रत्येक वनस्पतीचे पण दोन भेद केले आहेत ना. कशासाठी हे दोन भेद केले तर खाण्यायोग्य आणि न खाण्यायोग्य. त्यासाठी तसं पाहिलं असताना प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद केले गेले आणि त्यामध्ये मग सांगितलं सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. बरोबर. सप्रतिष्ठित प्रत्येक मध्ये काय आहे तसं पाहिलं असताना एकच शरीर आणि त्याचा स्वामी म्हणजे जीव एकच आहे, परंतु तरी देखील त्याचं जे शरीर आहे तर त्या शरीराच्या आश्रयाने इतर अनेक जीव शरीर सहित राहतात. आणि इथं हा काही नियम नाही की एकाच वेळेस जन्मतील किंवा एकाच वेळेस मरतील वगैरे. म्हणजे लक्षात काय घ्यायचे की ते जे सप्रतिष्ठित प्रत्येक शरीर म्हणजे प्रत्येक शरीर आणि त्या शरीराच्या आश्रयाने इतर जीव राहतात ना आणि त्यांची विराधना होते आणि म्हणून ती सप्रतिष्ठित प्रत्येक खाण्यायोग्य नाही. ज्यावेळी मग त्यांची पूर्ण वाढ होते तर त्यावेळेस हे जीव तिथं राहत नाहीत ना. जोपर्यंत पूर्ण वाढ झाली नाही तर तोपर्यंत इतर जे जीव आहेत तर ते त्याच्या आश्रयाने राहतात. पण ते जीव कसे आहेत तर त्या प्रत्येकाचं शरीर पण वेगळं वेगळं आहे. म्हणून सांगितलं लागतं की शरीर सहित जीव राहतात. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. शरीर सहित जीव कशाच्या आश्रयाने राहिले तर प्रत्येक वनस्पतीचं जे शरीर आहे तर त्याच्या आश्रयाने अनेक जीव राहिले. पण अनेक जीव कसे आहेत तर प्रत्येकाचं शरीर वेगळं वेगळं आहे. असे जीव राहिलेले आहेत. त्यामुळं पण मग ते का खाण्यायोग्य नाही तर ते म्हणजे तेवढ्या सगळ्यांची विराधना आपण जर एक फक्त ते प्रत्येक खायचे आपल्याला सप्रतिष्ठित प्रत्येक म्हणजे प्रत्येक खायचंय. पण त्याच्याबरोबर हे खूप कोवळ आहे म्हणजे सप्रतिष्ठा आहे तोपर्यंत ते अनेक जीव तिथे राहतात त्याच्या आश्रयाने म्हणून खाण्यायोग्य.
बरोबर बरोबर. लक्षात आलं का सगळ्यांना? अजून एकदा फक्त फळ्यावर दाखवतो, 2 मिनिटात विषय संपला. मग पुढं जायचं. काय काय हे निगोदी जीव काय एक आप्पा सांगितलं तेच आहे ना. एक काय होतं सांगितलं काय? एक शरीर स्वामी अनेक. अनेक शरीर एक स्वामी अनेक. कळलं? आणि हे सगळे 4 गोष्टी एकदम करतात. कळलं? त्या अनेक जीवांचं एकाच वेळेस जन्म मरण वगैरे सांगितलं तुम्हाला. आता प्रत्येकमध्ये सप्रतिष्ठित. तर एक जीव एक शरीर, पण त्या शरीराच्या आश्रयानं राहणारे अनेक जीव आहेत आणि त्या अनेक जीवांची अनेक शरीरं आहेत. आणि ती जी शरीरं किंवा अनेक जीव आहेत त्यांचा जन्म मरण वेगवेगळा आहे. इथं एक साथ होतं का नाही? इथं एक साथ नाही. असे ते सप्रतिष्ठित प्रत्येक. समजलं की नाही? विषय संपला आहे ना. नाहीतर मग तुम्ही अजून थोडासा काय करा, व्हिडिओ बघा आणि मग कळून जाईल. ठीक आहे? हे रेकॉर्ड झालं का नाही ते परत बघा किंवा अजून परत एकमेकांना विचारा. पुढं आता त्यानंतर काय झाले, आपण हे 19 भेद बघितले जीव समासाचे. आता हे त्याचे परत 3 गुणाकार केलेत. कुठले कुठले आहे ना? तर पर्याप्तक, लब्ध पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक असे 3 प्रकारचे केले. तर 19 त्रिक किती? शाळेत शिकले का नाही कोणाष्ट म्हणलं? 19 त्रिक 57. समजलं का? किती भेद झाले? असं आपण हजारो बघणार आहे. कळलं का? आणि त्यामध्ये सगळे जीव येणार. पहिल्यांदा किती बघितले होते? 14. त्यानंतर किती बघितले? 19. आता पुढे सांगितले किती? 57. कसं? ह्या 19 गुणिले 3. 3 म्हणजे कुठले? हे 19 पर्याप्तक, हे 19 लब्ध पर्याप्तक आणि हे 19 निवृत्त पर्याप्तक. कळलं? अशा प्रकारे काय झाले? 19 त्रिक 57. क्लिअर झालं का सगळ्यांना? आता थोडीशी गंमत बरं का. आणि तुम्हाला फोटो पाठवलेला आहे मी तसा ऑलरेडी परवाच ग्रुपवर. पान नंबर आमच्याकडे आहे 42, तुमच्याकडे 44 असेल बघा. आता स्थान बघायचे आपल्याला. स्थान आता लिहायला जागा. स्थान बघायचे. स्थान समजलं का सगळ्यांना? स्थान म्हणजे काय? हां, स्थान. स्थान म्हणजे नंबर. कळलं का नाही? नंबर्स. कळलं का नाही? म्हणजे काय करायचे? काय सुद्धा नाही. हे सगळे जे जीव आहेत ना तेवढ्या नंबरमध्ये बसवायचे. उदाहरण बघा, कळेल तुम्हाला काय आहे. जसं उदाहरणार्थ समजा म्हणालो जीव समासमध्ये एक जीव. एक म्हणलं तर जीव शब्द काय येणार? जीव. दिसतं ना सगळ्यांना पुरुषांना आहे ना? एक म्हणलं तर मग सगळे जीव आले का नाही? सगळे झाले. आता जर म्हणालो 2 काय येणार? आले का सगळे? हे सगळे येतात का नाही? संख्येनुसार सगळे बसवायचे फक्त. आणि त्यात सगळे आले पाहिजेत. कळलं का नाही काय म्हणलं ते? एवढं सोपं आहे. जर 2 जीव म्हणलं तर कुठले 2 जीव? त्रस आणि स्थावर. आता तेच म्हणलं किती जीव? हां, कुठले? तिथं लिहिलेलं आहे ना, पण ज्यांच्याकडे नसतं त्यांना मी लिहून दाखवतोय. एकेंद्रिय, पुढं विकलेंद्रिय आणि पुढं सकलेंद्रिय म्हणजे ते पंचेंद्रिय आहे. पंचेंद्रिय लिहू की आपण सर?
त्यात सगळे आलेत. सकल इंद्रिय म्हणजे सकल म्हणजे सगळे म्हणजे किती? मग एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि पंचेंद्रिय. लक्षात ठेवा, विकलेंद्रिय कोणाला म्हणतात? विकलत्रय, कळलं का? किंवा विकलेंद्रिय हे जे शब्द आहेत ना, तर त्यांना सांगितलं विकल म्हणजे कंप्लीट नाही आहे, है ना, इनकम्प्लीट. विकल मीन्स इनकम्प्लीट, सकल मीन्स फुल कंप्लीट. कळलं का नाही? विकल सकल कळतं का नाही? काय तर मग विकल म्हणजे काय? इनकम्प्लीट. मग इनकम्प्लीट म्हणजे कोण येणार? आणि विकलत्रय म्हणलेत, हा ना, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय. आपल्याला एवढे सांगायचे फक्त, तर ते असतात विकलेंद्रिय, ह्यांना म्हणतात. कळलं? एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय. समजलं का नाही? जर इथं आत्ताच कोणाला कळलं नाही तर सांगा बरं का, कारण ही संख्या वाढत जाणार आहे, खूप वाढत जाणार. नाही कळलं आत्ताच सांगा, पुढं नाही कळणार. कळलं का हे सगळ्यांना? एवढं सोपं आहे. सगळे जेवढे म्हणून आता जीव बघितले का नाही इथं आपण, जीव समासमधले जीव एका संख्येमध्ये बसवा जीव, 2 मध्ये बसवा त्रसंस्थावर. बसले का सगळे? त्याचे सगळे भेद आले का नाही? जीवांचे सगळे भेद आले ना, संसारी जीवांचे सगळे भेद आले का नाही? हा ना. 3 संख्येमध्ये बसवा म्हणलं तर एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि विकलेंद्रिय म्हणजेच कोण? 2, 3, 4. क्लिअर? सोपं आहे का नाही? आता समजा म्हणलं 4 संख्येत बसवा तर काय? एकेंद्रिय सेम, विकलेंद्रिय पण सेम, है ना. फक्त पंचेंद्रियाचे 2 भेद केले. कुठले? संज्ञी आणि असंज्ञी. समजून घ्या. ठीक आहे? दिसतंय का सगळ्यांना? पुरुषांना दिसतंय इकडचं का? फळा फिरू नाही, मागच्या पुरुषांना. हो, हे वाकडं आहे ना जरा. ओके, दिसतंय का? बस ठीक आहे. समजलं का? कुठलीही संख्या सांगतोय त्या संख्येमध्ये सगळे जीव बसवायचे, एवढं तर चाललंय फक्त. ओके. आता समजा म्हणालो 5 ही संख्या, 5 मध्ये सगळे जीव बसले पाहिजेत. कसे बसणार? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय. सोपं आहे का नाही? कळलं की नाही? कुठलीही संख्या जी सांगतो त्यामध्ये ते जीव बसवायचेत. काय लक्षात येत आहे ना? इथं सुद्धा एक संख्येमध्ये सगळे जीव बसले, 2 संख्येमध्ये सगळे जीव बसले. कळतंय का नाही? जसं तुम्हाला काय डब्बा दिला, त्या डब्यामध्ये सगळं बसवायचंय. कळतंय का नाही? जसा हा 1चा डब्बा, नंतर 2च्या मध्ये हे सगळं बसलं, 3 मध्ये कोण बसले? एकेंद्रिय, विकलेंद्रिय, पंचेंद्रिय, चतुरेंद्रिय. 4 म्हणलं तर एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि पंचेंद्रियाचे संज्ञ, असंज्ञ असे भेद केले. म्हणजे 4 संख्या कंप्लीट झाली. 4 संख्येमध्ये सगळे जीव आले. आता 5 संख्येमध्ये एकेंद्रिय बरं का, एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि आता तुम्ही डोकं चालवा, खाली बघायची सुद्धा गरज नाही. 6 मध्ये काय करायचं? आता समजलं का नाही? सगळे आले पाहिजेत, है ना. म्हणून काय आहे? 5 स्थावर आणि 1 त्रस. ओके, समजलं का नाही? पुढं 7 झाल्या. आता काय करणार? 5 स्थावर आहेत का नाही? 5 स्थावर. त्याच्यामधले काय करायचे? पाच स्थावर तसेच ठेवायचे आणि त्रस जे आहेत ना, त्रस, त्या त्रसचे आपण 2 भेद केले ते नाही इथं.
विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय. मग ते विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय बरोबर. 5, 6 आणि 7 बसले का? 7 मध्ये सगळे जीव बसले का? 8 मध्ये काय करणार? सोपं की 5 स्थावर. इथं जे केलं तर तेच परत आपण काय केलं तर पंचेंद्रियाचे 2 भेद केले का नाही. त्यामुळे विकलेंद्रिय कॉमन आणि पंचेंद्रियाचे परत संज्ञी असंज्ञी. किती झाले? 5 आणि 1 6 7 8 दिसतं ना. आता पुढं काय येणार? संख्या 9. 9 म्हणल्यावर काय करणार? आता इथं आपण काय केलं तर आपण हां एक सकलेंद्रिय. ठीक आहे. 5 स्थावर हे कॉमन आहेत प्लस पुढं विकलेंद्रियाचे भेद केले. कुठले? द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय. कळते का? द्वि, त्रि, चतु. ओके. प्लस आता काय करायचं आहे? एक सकलेंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय. ओके. आता पुढं काय? 10. 10 मध्ये काय करणार? बस हे सगळं कॉमन ठेवतंय. कळलं का? फक्त पंचेंद्रियाचे जे आहेत ते 2 भेद करायचे. काय होते? संज्ञी असंज्ञी. समजतं का काय चाललंय ते? है ना. म्हणून त्यासाठी तुम्हाला म्हणत होतं तुमच्या पुढं आता ह्यात सुद्धा नाही कळलं तरी तुमच्या पुढं मोबाईल पाहिजे. मोबाईलमध्ये छान लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. तो चार्ट फक्त बघा. मी खूप चांगलं ते केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे 10 झाले. 10 झाले का? आता पुढं किती करायचे आहेत? 11. है ना. आता इथं बसणार नाही, इकडे घेतो आता. हां मग ते सांगतोय आज थोडी संख्या बघणार. अरे वा उरका. चला गुणस्थान झालेत ना नावं पाठ. चला 10 झाले ना. ओके. आता पुढं सोपं आहे. हीच थेरी वापरतायत. आता काय आहे? आता ह्यांना दिसणार नाही काय करणार. दिसतंय का? आता तुम्हाला पुस्तकात बघा. बायकांना काय नाही टेन्शन. हां तर हे पुरुषांसाठीच आहे. कळलं. 10 झाले. आता 11 कसे काढायचे? आता काय सांगितलं पुढं? हां 10 हे केलेत. काय केलेत पहिल्यांदा त्यांनी? 5 स्थावर आहेत ना. 5 स्थावर आपण 5 स्थावर कंप्लीट करतो का नाही. मग त्या 5 स्थावरचे बादर आणि सूक्ष्म असे भेद केले. कळलं का? तर ते किती झाले? 5 दुने असे 10 स्थावर झाले. कळलं का नाही? हा ना. 5 स्थावर यांचं गुणिले बादर आणि सूक्ष्म. हां 10 झाले का? आता त्यामध्ये काय मिसळायचं? 10 स्थावर आणि 1 त्रस. आता इथून जी प्रोसेस आहे ना ती सेम आहे. काय नाही इथं जे 5 स्थावर आणि 1 त्रस केलं का नाही आहे ना, तसं 10 स्थावर आणि 1 त्रस 11. पुढं 10 स्थावर आणि विकलेंद्रिय सकलेंद्रिय 12. 10 स्थावर आणि विकलेंद्रिय संज्ञी 13. 10 स्थावर आणि द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय आणि 14 आहे ना. पुढं 10 स्थावर आणि द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय आणि परत संज्ञा आणि किती झाले? 15 झाले का? झालं का सोपं? का लिहायला लागेल मला फळ्यावर? इथं बघा की फक्त इथं 5 स्थावरच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? 10 स्थावर एवढंच. ठीक आहे.
अशा प्रकारे 15 झाले. आता पुढं काय करायचं, 16 बघायचे आपल्याला, आहे ना. आता त्यांनी काय केलेले आहेत, 12 स्थावर केले. 12 स्थावर कसे काय केले, 12 स्थावर कसे केले, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि वनस्पतीमधले साधारण वनस्पती, त्याचे 2 भेद केले. आपण बघितले होते ना, इथंच बघितले होते की साधारण वनस्पती हे जे 6 दुने 12 केले ते का नाही. हा, मग ते 12 काय झाले, स्थावर. कळलं का, हे 12 स्थावर आणि त्या 12 मध्ये आता मिसळत जायचं. 12 स्थावर. आता ह्या 12 स्थावरमध्ये काय मिसळायचं, एक 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 मिसळत जायचं आहे ना. आता त्यामध्ये कोण राहिले, प्रत्येक वनस्पती, विकलेंद्रिय आणि सकलेंद्रिय, 2 नाही. बर, 12, 13, 14, 15, 16. ठीक आहे. ह्या 12 स्थावरमध्ये काय मिसळायचं आपल्याला, प्लस काय करायचं आहे, हे बघितले ना आपण, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि हे जे नित्य, निगोद आणि इतर, असे 6 झाले का नाही. 1 2 3 4 5 आणि 6 दुने 12 स्थावर. आता राहिलं कोण, प्रत्येक वनस्पती राहिली का नाही, म्हणून एक कॉमन घेतली, प्रत्येक. ठीक आहे. पुढं एकेंद्रिय संपले, पुढं हां म्हणजे विकलत्रय, बरोबर. तर त्या विकलेंद्रिय फक्त शब्द लिहायचा आणि पुढं काय प्लस करायचं आहे, हा ना, संज्ञा आणि आपल्याला 16 करायचं ना, म्हणून तसं केलं. तर हे 16 झाले का, 12, 13, 14, 15, 16. ओके. पुढं 17. ह्या 12 मध्ये काय केलं त्यांनी पुढं, आता हा ना, प्रत्येक तसंच ठेवलं. विकलत्रयाचे 3 केले, द्वि, त्रि, चतु आणि पुढं सकलेंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय. ठीक आहे. मग 1 2 3 4 5 आहे ना, आणि हे 12 मध्ये 5 मिसळले किती झाले, 17. पुढं 18, प्रत्येक 3 वी आणि 2 स. ह्याचे 2 भेद, हेच कॉमन, एक हे सगळं कॉमन आहे. पंचेंद्रियाचे 2 भेद फक्त वाढवले, संज्ञी आणि असंज्ञी. 18 झाले का, आणि लास्ट काय 19 आहे ना. 19 कसे होणार, हे तर केलेलंच 19 हा ना, लिहायची गरज नाही. 1 2 3 4 5 6, 6 दुने 12, 13, 14. कळलं. हां, सूक्ष्म आणि सॉरी हे जे आहेत ना, ह्यांचे काय सूक्ष्म आणि बादर असे भेद केलेत, त्यामुळे 6 दुने 12 केले ते. पुढं 13, 14, 15, 16, 17, 18, 19 झाले. अशा प्रकारे हे काय घटवले, 19 पर्यंत स्थान सांगितले. आता ह्याच्या पुढची सगळी बाकीची गोष्टी उद्या. ज्यांना कळलं त्यांनी लक्षात घ्या, नाही कळलं त्यांनी टेन्शन घेऊ नका. फक्त काय केलेलं आहे, जीव संख्येमध्ये बसवलेत. तुम्ही सांगा, एक जीव, 1 2 म्हणला तर कुठले जीव, त्रसंस्थाव. समजलं का नाही. संख्येमध्ये सगळे जीव बसवायचे, संसारी जीव सगळे बसवायचे संख्येमध्ये. तुम्ही किती म्हणाल तेवढे जीव आम्ही बसवतो. आणि हा संख्या इथं फक्त 19 पर्यंत थांबत नाही. आता ही संख्या अजून पुढं वाढत जाते है ना. ते तुम्ही पुढचं बघा. पान जीव समासाचे 98 भेद, 406 भेद आहे ना. असं खूप काय 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 वाढवता येतं. ते तुमचं तुम्ही घरी अभ्यास करा. ते काय मी इथं घेणार नाही आहे है ना. उद्याच्याला योनीचा चार्ट होईल है ना. ठीक आहे. विशेष जाणणाऱ्यांनी विशेष तिथनं समजून घ्या. चल, अशा प्रकारे काय झालेलं आहे, ही सगळी चर्चा झालेली. म्हणजे आज काय झालेलं आहे, फक्त स्थान. स्थान म्हणजे काय, ती संख्या सगळ्या जीव समासामध्ये बसवायची. सगळे जीव कव्हर झाले पाहिजेत. मग कुठली पण संख्या सांगा हा का ना.
आणि कदाचित ज्यांना कठीण झालेलं आहे त्यांनी परत अभ्यास करा, आहे ना. सोपं म्हणजे मला नाही वाटत हे काही लय अवघड अशी गोष्ट आहे, पण समजा कसं पहिल्यांदा समजणाऱ्यांना कठीण वाटू शकतं, तर त्यांनी परत काय करायचं आहे, ते फोटो पाठवला त्याचा अभ्यास करा, आहे ना, आणि डोक्यात येऊन जाईल. ठीक आहे, चल. ओम. डोळे बंद करा. जा. मी हा ज्ञानानंद स्वभावी आहे. ज्ञानामध्ये आनंदच असतो. डोळे बंद करा. ज्ञानामध्ये दुःख नसतेच. ज्ञानानंद स्वभावी आत्म्याला जाणा. आहे आहे आहे. माझा स्वभाव ज्ञान आणि आनंदाने युक्त आहे. माझा स्वभाव ज्ञानाच्या आनंदाने युक्त आहे. माझा स्वभाव आनंदी आहे हे जाणणाऱ्या ज्ञानाने युक्त आहे. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन.